नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर भीषण अपघात, तरुण डॉक्टराचा जागीच मृत्यू. कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील मरळी तालुका पन्हाळा येथे झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील तरुण डॉक्टर जागीच ठार झाला. डॉक्टर सुनील नंदगावकर, वय वर्ष 29, राहणार मणदूर पैकी धुमाळवाडी, तालुका गगनबावडा, असं मृत डॉक्टराचं नाव आहे. आज पहाटे 1:30च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून ट्रक चालक संतोष विठ्ठल पाटील, वय वर्ष 27, राहणार गुडमाकेरी, तालुका सौंदत्ती, जिल्हा बेळगाव, यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की करूळ घाट मार्गे कोल्हापूरवरून सौंदत्ती, जिल्हा बेळगावकडे निघालेल्या चिऱ्याने भरलेला ट्रक आणि कोल्हापूरवरून मणदूरपैकी धुमाळवाडीकडे तालुका गगनबावडा निघालेली कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत डॉक्टर नंदगावकर हे जागीच ठार झाले. अपघातानंतर 16 चाकी ट्रक रस्त्यावरून सुमारे 10 फूट खाली गेला, तर आलिशान कारचे मोठे नुकसान झाले. अपघातातील मृत डॉक्टर सुनील सुरेश नंदगावकर यांचा साळवण, तालुका गगनबावडा येथे दवाखाना आहे. शिवाय ते कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत होते. सोमवारी रात्री 1:30च्या सुमारास ते ड्युटीवरून घरी परतत असताना 1:30च्या सुमारास हा अपघात घडला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे वडील सुरेश नंदगावकर यांनी आपल्या मुलाला वैद्यकीय शिक्षण दिलं होतं. डॉक्टर सुनील यांनीही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून साळवण येथे दवाखाना सुरू केला होता. अत्यंत मनमिळावू व तरुण डॉक्टराच्या मृत्यूने साळवण परिसरासह गगनबावडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.